नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता कमळी मात्र आता ह्या मराठी भाषेच्या दिनानिमित्त जे भाषण सांगत आहे, मराठी भाषेबद्दल जे सांगत आहे ते सर्वजण अगदी खुश होऊन ऐकत असतात। मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि अस्तित्वाची जिवंत शान आहे। संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि पु ल देशपांडे यांच्यासारख्या महान व्यक्तींनी मात्र आपलं हे मराठी साहित्य प्रभुत्व केलं। त्यानंतर मात्र मराठी फक्त ही आपल्या संस्कृतीची शान नाही, आपल्या भावना, परंपरा, एकोपा एक असं सामाजिक प्रभावी माध्यम आहे। इंग्रजी मला जगाशी जोडेल, परंतु माझी मराठी मायेची माणसं जोडून ठेवते। सगळेजण मात्र आता ह्या मराठी भाषेबद्दल कमळीच्या तोंडून जे काही आता काव्य निघत आहे ते सगळेजण ऐकतात। त्यानंतर अनिका मात्र अगदी रागाने कमळीकडे बघत असते। आता इकडे अन्नपूर्णाच्या घरी मात्र दरवाजा बंद करून अन्नपूर्णा आजी हॉलमध्ये बसलेली आहे आणि रागिनी आता जोरात किंचाळत आहे की दरवाजा उघडा म्हणून। तेव्हा मात्र आता अन्नपूर्णा आजी सुजाताला आवाज देते आणि सुजाता येते आणि काय असं विचारते। अन्नपूर्णा आजी म्हणते की अगं, वरच्या रूमला आपण जी कडी लावली होती ना ती आता उघडून टाक। तेव्हा आता सुजाता ती कडी उघडायला जाते। आता आतमध्ये मात्र रागिनी आणि कामिनी पूर्णपणे घामाघूम होतात। रागिनी वैतागून म्हणते की आई, आपली चूक झाली, बाहेर जायचं म्हणून आपण अगदी घरभर नाचलो, घरामध्ये जे काही श्रीखंड पुरी शिजलेला आहे ते जर खाल्लं असतं तर बरं झालं असतं। कामिनी मात्र आता जोरात किंचाळत असते की श्याम, अरे दरवाजा उघड, बाहेर गेल्यानंतर मात्र मी एकेकाची कशी जिरवते त्यांच्याकडे बघतेच। आणि तेवढ्यात सुजाता दरवाजाची कडी काढते। आता सुगंधाला बघून मात्र ह्या दोघी तिच्यावर धावून येतात आणि म्हणतात की काय ग, कशाला कडी लावली होती, कोणी लावली होती कडी? तेव्हा बिचारी सुगंधा मात्र घाबरते। आता बिचारी सुगंधा म्हणते की मला माहिती नाही, मी किचन मध्ये स्वयंपाक करत होते। तर रागिनी तिच्यावर रागवून म्हणते की हो का, किचन मध्ये तू दिवसभर स्वयंपाक करत होतीस का? सुगंधा म्हणते की हे बघा, किचन मध्ये स्वयंपाक वगैरे केला, त्यानंतर मात्र मी टेरेसवर गेले आणि धान्य वाळायला घातलं, खाली आल्यानंतर भांडी घासली, आजोबांना औषध वगैरे दिलं, बागेतली फुलं वगैरे तोडली, असं ती सांगत असते। तर कामिनी म्हणते की बास, इतकी यादी आहे ना ती आमच्यासाठी बाद झाली। आता खुश होत सुगंधा म्हणते की तुम्हाला अन्नपूर्णा आजीने खाली बोलावलेलं आहे। आता अन्नपूर्णाचं नाव ऐकताच रागिनी घाबरते आणि का असं किंचाळूनच ओरडते। सुगंधा म्हणते की मला माहिती नाही आणि सुगंधा खाली निघून जाते। त्यानंतर आता इकडे कमळी पुन्हा आता सगळ्या कॉलेजमधील मुला मुलींना सांगत असते की तुम्हाला असं वाटत असेल की मराठीमध्ये नक्की आहे तरी काय, तर मराठीमध्ये मात्र संत तुकारामांचे अभंग आणि संत ज्ञानेश्वरांची अगदी ही ज्ञानेश्वरी आणि शिवरायांचे पराक्रम आणि आईची उभा आहे। भाषा फक्त एक संवादाचं साधन नसतं, तर ते संस्कार आणि विचार असतात। इंग्रजी शिकेल आणि अख्खं जग जिंकेल, परंतु माझी ओळख ती मराठी आहे, तर ती भाषा विसरून नाही। कारण ज्या मातीमध्ये मी जन्मलेले आहे ना, त्या मातीमध्ये माझ्या मराठीचा सुगंध आहे, तो सुगंध मात्र मी कधीही नाही हरवून देणार। ऋषी मात्र अगदी खुश होत कमळीकडे बघत असतो आणि सगळेजण मात्र कमळीची वाहवाह करत असतात, इतकं कौतुक करत आहे आणि अगदी मन लिहून आता मराठी भाषेबद्दल हे सर्व कमळी जे सांगत आहे तर ते ऐकत आहेत सगळेजण। कमळी आता त्यानंतर म्हणते की मराठी भाषा ही माझा स्वाभिमान आहे। त्यानंतर आता इकडे कामिनी आणि रागिनी मात्र अन्नपूर्णाकडे येतात। अन्नपूर्णा आजी आणि आजोबा तेथे हॉलमध्येच बसलेले आहेत। त्यांना बघून अन्नपूर्णा आजी विचारते की तुम्ही उभ्या का आहात, असे बसा खाली जरा, ती सुगंधाला त्या कॉफी आणायला सांगतात। अन्नपूर्णा आजी म्हणते की अगं रागिनी, कामिनी बसा आणि कॉफी तरी घ्या। रागिनी घाबरत असते तर अन्नपूर्णा आणते की अगं घे ना रागिनी। रागिनी अन्नपूर्णाकडे बघत कॉफी घेते। अन्नपूर्णा आजी त्यांची चांगलीच फिरकी घेते आणि म्हणते की हे बघा, जेव्हा आजारी होते ना मी, तेव्हा नीटच मला काही आठवत नाही, परंतु माझी पूर्ण खात्री आहे की ते काळातील जे काही मतभेद, अगले आपल्यातील वाद आहे ते सगळं काही विसरून मी दोघींनीच मात्र माझी खरंच खूप काळजी घेतली असेल। यावरती आता कामिनी मुद्दा म्हणते की हो ना अगं वहिनी, मतभेदांचं काय घेऊन बसलीस तू, बघ अगं आम्ही दोघींनी मिळून मात्र तुझी खरंच खूप खूप काळजी घेतली। रागिनी आता घाबरत असते आणि खाली मान घालते, कारण कामिनी जे बोलते ते खोटं बोलत आहे, रागिनीला माहिती असतं। तर रागिनी कामिनीकडे बघते तर कामिनी तिला खुणावते, रागिनी सुद्धा तिच्यासारखं खोटंच बोलते। हो ना अगं आई, अहो आम्ही तुमची खरंच खूप सेवा केली, तुमचे केस विंचरणं, तुम्हाला जीव घालणं, ती सगळं काही आम्ही मनापासून करत होतो। आम्ही म्हणते की अगं बहिणी, खरं सांगते की तुझ्या आवडी निवडी, तुला काय खायला आवडतं सगळं मला माहिती होतं आणि मी सगळ्यांना कामाला लावायचे। हे पण खास मात्र मी तुझ्यासाठी स्वतः स्वयंपाक सुद्धा करायचे तुझ्या आवडीचा। आता हे सर्व ऐकून अन्नपूर्णा आजी म्हणते की हो ना, खरंच आजकालच्या जमान्यामध्ये कोण कुणासाठी इतकं सर्व काही करत आहे, पण रागिनी आणि कामिनी तुम्ही दोघींनी मात्र ते माझ्यासाठी केलं बरं का। आणि आता अन्नपूर्णा आजी हात जोडते आणि खरंच मनापासून आभारी आहे असं म्हणते हे बघा,
तुम्ही जे काही केलं ना त्या बदल्यात मात्र तुमचं तोंड गोड करण्यासाठी काहीतरी गोड आणण्याची माझी इच्छा आहे असं आता म्हणतो. तुम्ही सांगा की मी तुमच्यासाठी काय आणू बरं असं विचारून आता रागिणीला विचारते की रागिणी अगं काय आवडतं तुला. आता रागिणी ही म्हणून जाते की मोतीचुराचे लाडू आणि घाबरतच म्हणते की हो ना मला आवडतात. बरं आता अन्नपूर्णा आजी म्हणते की ठीक आहे तुला ते खूप आवडतात मला माहिती आहे. आणि कामिनी तुला काय आवडतं बरं आता कामिनीला विचारते. आता मात्र ती संकोच करत म्हणते की अगं वहिनी त्याचं काही नाही. त्यावरती अन्नपूर्णा म्हणते की अगं वहिनी नाही हे बघ तू संकोच करू नको बरं कामिनी सांग नक्की तुला काय आवडतं. आता कामिनी उत्तर देते की जिलेबी आवडते मला ते पण अगदी कुरकुरीत जिलेबी आवडते. आता आजोबा मात्र हसत असतात. आता हे सर्व ऐकल्यानंतर अन्नपूर्णा आजी म्हणते की हो म्हणजे लाडू आणि जिलेबी दोघींना आवडते. तर आता दोघी अगदी बघतच असतात. त्यानंतर आता इकडे कमळी सगळ्या कॉलेजवर आता ज्या मुलांनी मात्र मराठी भाषेबद्दल स्वीकारायला अगदी विरोध केलेला आहे त्या मुलांना मराठी भाषेचं अगदी समजावून सांगत आहे आणि त्यांना इंग्रजी भाषा महत्त्वाची वाटते हिंदी महत्त्वाची वाटते आणि मराठीचं काय प्रभुत्व आहे तर त्याबद्दल सांगत असते. बघा जेथे तुम्ही राहता ज्या महाराष्ट्रात अगदी आपल्याला कामधंदा करतात आपल्या पोटासाठी जे काही अन्न मिळवतात आणि त्या महाराष्ट्रात तुम्ही राहतात शहरात तुम्ही राहतात कामधंदा करून पोट भरतात मग त्यांच्याशी अगदी मिळून मिसळून सुद्धा तुम्हाला राहता येत नाही का आणि जोडून घेता येत नाही का. महाराष्ट्रामध्ये राहून येथील भाषा शिकणं म्हणजे कुणावर उपकार केल्यासारखं नाही. आणि हे बघा माझ्या मराठी भाषेचं मन आहे ते खूप उदार आहे. बघा जग जर बदलले तर तेथे इंग्रजीही गरजेचे असते. बघा तुम्ही इंग्रजी सुद्धा शिका एकाला 10 भाषा शिका परंतु अगदी तरी सुद्धा मला त्याचा अभिमान वाटेल परंतु मराठी भाषेला काही विसरू नका. ज्या मातीतील तुम्ही अन्न खातात तेथील अगदी त्या मातीमध्ये राहतात तर तेथील भाषा शिकणं हे काय गरजेचं आहे असं म्हणणं हे तुमचा अहंकार आहे. आणि भाषा शिकणं म्हणजे कोणी लहान होत नाही तर उलट त्याची दुनिया मोठी. आपण जे काही दुसऱ्या भाषेला अगदी मान सन्मान देत असतो आपले संस्कार काय आहे हे दाखवून देतात. आणि आता त्या मुलांना आणि मुलींना म्हणते की तुम्ही जरी मराठी भाषा नाही बोलले तरी सुद्धा आमचं काही अडणार नाही आमचं जग नाही थांबणार. आता कमळी जे काही बोलत आहे तर अनिकाला खूपच राग येतो. वैतागून म्हणते की खरंच किती बोलते ही चला इथून. म्हणून अनिका आणि तिच्या त्या 2 मैत्रिणी तेथून रागाने निघून जातात. त्यानंतर आता इकडे अन्नपूर्णा आजी कामिनी आणि रागिनी ह्या दोघींना डायनिंग टेबलवर बसवते ते पण आग्रहाने. कामिनीला मात्र आता अन्नपूर्णाच्या जागी बसवते. अन्नपूर्णा म्हणते की बस. कामिनी म्हणते की वहिनी ही तुझी जागा आहे. अन्नपूर्णा आजी म्हणते की अगं असून दे बस ना. रागिनीला सुद्धा बसायला सांगते आणि सुगंधाला आणायला सांगते. सुगंधा मात्र एका ताटामध्ये मोतीचुराचे लाडू आणि दुसऱ्या ताटामध्ये जिलेबी घेऊन यायला सांगते. दोनही ताट आणले जातात आणि दोघींसमोर ठेवले जातात. अन्नपूर्णा आजी म्हणते की अगं अगदी मनसोक्त खा. रागिनी खूपच खुश होते आणि खायला सुरुवात करते. आणि तेवढ्यात मात्र अन्नपूर्णा आजी तिला म्हणते की अगं थांब खरंच माझं चुकलंच ना ग. जेव्हा मला बरं नव्हतं तेव्हा मला खाऊ शकत नव्हते मी माझ्या हाताने. त्यावेळेस मात्र तुम्ही मला प्रेमाने भरवलं होतं. अगं मग मी सुद्धा तुम्हाला त्याच प्रेमाने भरवलं पाहिजे असं म्हटल्यानंतर आता रागिनी आणि कामिनी तर शॉक होतात. कारण त्यांना माहिती आहे की आपण अन्नपूर्णा आजीला कसं भरवलं होतं ते सगळं त्यांना आठवते. डोळ्यासमोर क्षण येतात आणि अन्नपूर्णा आजी त्याच पद्धतीत त्या दोघींना भरवते. आता दोघी अगदी शॉक होतात. त्यानंतर आता इकडे कमळी अजूनपर्यंत आता ह्या मराठी भाषेबद्दल माहिती देत आहेत. आता कमळी त्या 2 मुलांना आणि मुलींना म्हणते की हे बघा जरी तुम्हाला मराठी भाषा बोलता येत नसेल फक्त जय महाराष्ट्र म्हणा आणि जाता जाता काळजी घे बाबा असं जरी म्हणलात ना आणि फक्त एक गोड स्माइल करा मग बघा कोणीच तुमच्याबरोबर असं वाद नाही घालणार हे लक्षात घ्या. आणि पुन्हा म्हणते की हे बघा जे काही मी तुम्हाला सांगितले तर ते तुमच्यावर अजिबात असं बंधन नाही. हे सर्व तुम्ही करा असा सुद्धा माझा हट्ट नाही. हे बघा गुजरातला गेल्यानंतर आपण जय श्रीकृष्ण असं म्हणतो. बंगालला गेल्यानंतर ती बंगाली भाषेमध्ये बोलतो. आता ह्या महाराष्ट्रामध्ये असताना मात्र तुमच्या ह्या महाराष्ट्रात जय महाराष्ट्र म्हणायला का जिभास्या असुरतात. हे बघा यामध्ये कसलीही जबरदस्ती नाही ना कसलं राजकारण. परंतु माझं म्हणणं इतकंच आहे की ज्या मातीमध्ये तुम्ही राहतात ना त्या मातीबद्दल आदर सन्मान तर तुमच्या मनामध्ये राहिलाच पाहिजे. तुमच्यावर कोणी अशी जबरदस्ती नाही करत पण एकदाच मी जे काही बोलले ना त्याचा एकदा शांतपणे विचार करा. तेवढ्यात आता शर्वरी म्हणते की मी बाहेरून आलेली आहे शर्वरी परंतु इथे आल्यानंतर मी छान अशी मराठी बोलायला शिकले. हे सर्व मला जमले मग तुम्हाला का जमणार नाही बरं. आणि तुम्हाला ते नक्की जमेल प्रयत्न केला तर जमेल. जय महाराष्ट्र असं ती खुश होत म्हणते. सगळेजण तिच्या मागे जय महाराष्ट्र असं म्हणतात. तेवढ्यात आता ती मुलगी आणि ते 2 मुलं तिथून निघून जातात. सगळेजण खुश होतात. त्यानंतर आता कमळी आणि निंगी एका ठिकाणी येऊन बसत. निंगी म्हणते की कमळी खरंच खूपच भारी बोलली ग ती तुझा नादच खुळा. तेवढ्यात तिथे ऋषी येतो. ऋषी म्हणतो की कमळी आज जरा हे डिबेट कॉम्पिटिशन आहे ना
तर लगेच आता कमळी म्हणते की हे बघा महोदय, तुम्ही मात्र आज सुद्धा इंग्लिश शब्द वापरतात. ऋषी म्हणतो की सॉरी, माफ कर. आणि हे बघ, आज मात्र जर वादविवाद स्पर्धा असती ना तर तू 100% जिंकली असती. खरंच खूप छान वाटतं. मराठी भाषेचा हा उत्साह दिवस आहे ना, सगळेजण खूप छान प्रकारे साजरा करतात. आपल्या ह्या महाविद्यालयाला तू अगदी एकदम बदलून टाकलेला आहे असं वाटतं. मात्र येथे ज्ञान मिळतं. त्यानंतर कमळी, ऋषी सर, निंगी हे गप्पा करत आहे आणि त्यातील 2 जे काही कमळीचे मित्र आहेत ना तर ते बाजूला जातात. त्यातील एक दुसरा मित्र त्या मित्राला म्हणतो की अरे हे बघ, तुला कमळी इतकी आवडते, मग तू तिला का सांगत नाही? हे बघ, व्हॅलेंटाईन डे सुद्धा निघून गेला तरी सुद्धा तू तिला प्रपोज नाही केलं. तेव्हा तो मुलगा म्हणतो की तू गप रे, बघ ती वेगळी आहे, तिच्यामध्ये खरेपणा आहे. येथील शहरातील इतर मुलींसारखी ती नाही. तिचा साधेपणा आणि शिक्षणाबद्दलची असणारी तिची तळमळ, सगळ्यांना जीव लावून अगदी मदतीसाठी तत्पर असणं, तिचं हे सगळं खरंच मला फार फार आवडतं. आणि कितीतरी वेळेस मी प्रयत्न केला की कमळीला मी माझ्या मनातील सगळं काही सांगून टाकेल. ती खूप सॉलिड आहे यार. हे बघ, अरे जेव्हा मला तिला बोलायचं असतं ना आणि जेव्हा ती माझ्या समोर येते तर मी सगळं काही विसरूनच जातो आणि तिच्याकडेच बघत असतो. तेव्हा आता कमळी हसत असते आणि छान गप्पा करत असते. तर हा मुलगा तिच्याकडे अगदी एकटक बघत असतो आणि तो दुसऱ्या मित्राला म्हणतो की यावेळेस मात्र मी नक्की ठरवलेलं आहे की माझ्या मनातील मी कमळीला सांगून टाकणार म्हणजे टाकणार. त्यानंतर मात्र आता मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरणारे, ते जे काही वापरणारे 2 मुलं आणि मुलगी आहेत तर निघून गेलेले असतात. ते परत येतात, कमळीला सॉरी बोलतात आणि हे बघ, आम्हाला माफ कर आणि जय महाराष्ट्र असे जोरात म्हणतात. सगळेजण मात्र आता हे पाहत असतात. जोरात सगळेजण जय महाराष्ट्र असं म्हणतात. कमळी आणि निंगी एकमेकींकडे खुश होऊन बघून हसत असतात. त्यानंतर आता इकडे अन्नपूर्णा आजी श्यामला त्याच्या मोबाईल मध्ये आता ह्या दोघींना भरवताना व्हिडिओ काढायला सांगते. बघ ना श्याम, अरे त्यांनी मला प्रेमाने भरवलं होतं, आता मी सुद्धा त्यांना भरवते, मग याचा व्हिडिओ काढायला नको का? श्याम लगेच आता व्हिडिओ काढत असतो. अन्नपूर्णा आजी म्हणते की कधी कुणाशी वाईट वागू नये अशा संस्कारात मी वाढलेले आहे आणि आयुष्यभर मात्र तशीच वागत आले. कामिनीच्या तोंडात जिलेबी तशीच असते, रागिणीच्या तोंडामध्ये लाडू. आता मात्र श्याम त्यांचा व्हिडिओ काढून घेतो. अन्नपूर्णा आजी म्हणते की माझ्या मोठ्या नातीने म्हणजे कमळीने मला एक कानमंत्र दिलेला आहे. तो कानमंत्र मात्र मला पटलेला सुद्धा आहे. आणि कुठला आहे तो कानमंत्र म्हणजे बघा, ऐका बर का लवकर. जशास तसे वागावे. आणि पुन्हा आता जिलेबी अन्नपूर्णा आजी तिच्या तोंडात भरवते आणि बघते, घे घे अगं घे ना. एका मागून एक अशा 2-2 मात्र त्यांच्या तोंडामध्ये ती घालत असते. आता दोघींना अगदी अवस्था भयानक झालेली आहे. अन्नपूर्णा आजी त्यांच्याकडे अगदी जशाच तसे उत्तर देऊन अगदी बघत असते आणि हसत असते. त्यानंतर आता इकडे निंगी आता कमळीला म्हणते की हे बघ कमळी, पुस्तकं जर आणली असेल तर माझ्या सुद्धा नोट्स काढून दे बरं का. आणि तेवढ्यात प्राजक्ता धावतच येते आणि अन्नपूर्णा आजींचा तो व्हिडिओ आहे तर कमळी आणि निंगीला दाखवते. आणि हा व्हिडिओ बघून मात्र कमळी इतकी खुश होते आणि निंगीला म्हणते की निंगे शाब्बास, बघ ना, आणि आता कुठे आजी खऱ्या रंगात आलेला आहे असे खुश होऊन म्हणते. आता निंगी खुश होत म्हणते की आजींचा फटका आणि कडू आजीला झटका, एकच नंबर. कमळी म्हणते की हो, एकच नंबर. आणि कमळी म्हणते की अगं, यांना आता कळेल की दुसऱ्याला त्रास दिल्यानंतर त्याचा परिणाम कसा होतो ते. कमळी म्हणते की अजून कोंबा. निंगी म्हणते की हो हो, अजून त्या कडू आजीच्या 4-5 कोंबा. म्हणून त्या व्हिडिओ बघत अगदी खूपच हसत असतात. त्यानंतर मात्र अन्नपूर्णा आजी आणि राजन खूप हसत असतात आणि रागिनी, कामिनी अगदी खाली सोफ्याच्या खाली अगदी पडत असतात. आणि आता रागिनी लोटांकन घेत म्हणते, आई अगं खूपच दुखतं. आणि कामिनीची सुद्धा तीच अवस्था असते. आता हे दोघं तर मात्र त्यांच्या अवस्थेला खूप हसतात. कामिनी म्हणते की मला काय होतं तेच कळत नाही, मला मळमळ होते. रागिनी पोटाला हात लावून खाली बसलेली असते आणि तेवढ्यात कमळी आजी करतच येते आणि त्या दोघींकडे पाहते. त्यांच्या जवळ येऊन म्हणते की कडू आजी आणि छोटी आई, तुमचं नक्की काय चाललं, काय झालं तुम्हाला, असं खाली का लोळतात, काय झालं बरं? तेवढ्यात निंगी सुद्धा येते. निंगी हसत म्हणते की अरे अरे, तुम्हाला कसला त्रास होतो की काय? कामिनी वैतागत म्हणते की जसे यांना काही माहितीच नाही, मुद्दाम सर्व करतात. विचारते की तुला तुझ्या आजीने नाही सांगितलं का? त्यावरती कमळी म्हणते की अहो असं का करतात, मी तर आत्ता कॉलेजवरून आले. तर अन्नपूर्णा आजी त्या दोघींच्या हाताला धरते आणि म्हणते की चला, मला तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे, म्हणून त्यांना आत घेऊन जाते. कामिनी म्हणते की आता त्या दोघींना ती म्हातारी वर घेऊन गेली, नक्की त्यांच्यात काहीतरी खिचडी पकणार असेल, नक्की काय सांगायचं असेल बरं? राजन म्हणतो की हे बघा, तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका, नाहीतर तुम्हाला आणखीन शिक्षा होईल. त्यानंतर अन्नपूर्णा आजी एका सेपरेट रूम मध्ये कमळीला घेऊन येते आणि छान असे डेकोरेशन केलेली ती रूम असते.
असते आणि कमळीला हाताला धरून म्हणते की आजपासून ही खोली तुझी असेल. कमळी म्हणते की आजी हे सर्व कशासाठी? आता आजी म्हणते की अगं कशासाठी म्हणजे काय, ही हक्काची तुझी खोली आहे, तो तुझा हक्क आहे, तुझ्या हक्काचं सगळं काही तुला मिळायला नको का? त्यावरती आता राजन म्हणतो की कमळी हे बघ, हे सगळे गिफ्ट्स आहे ना ते तुझ्यासाठी आहे. अगं तुझ्या पहिल्या वाढदिवसापासून अगदी आत्ताच्या वाढदिवसापर्यंत हे घेतलेले आईने सगळे गिफ्ट्स तुझ्यासाठी घेतलेले आहेत. तर आईला पूर्णपणे खात्री होती की एक ना एक दिवस तिची मोठी नात या घरात परत येईलच म्हणून. त्यानंतर आता कमळी तर स्तब्धच होते, कारण आपण तर अन्नपूर्णा आजींची नात नाही, आपण आता हे सगळं नाटक करत आहोत असे तिला वाटतं आणि ती नाराज होते. आता अन्नपूर्णा आजी विचारते की काय झालं बाळा? त्यावरती कमळी म्हणते की काही नाही. अन्नपूर्णा आजी म्हणते की हो, आता गिफ्ट उघडून बघ आणि उघडून बघितल्यानंतर तुला जो काही आनंद होईल ना तर तो मला बघायचा आहे. तेव्हा आता राजन म्हणतो की हे बघ कमळे, अगं आईची इच्छा आहे ना, तू एक एक गिफ्ट उघडून बघ, तिला बरं वाटेल. आता अन्नपूर्णा आजी म्हणते की राजन तू का असं बोलतोस रे? आईला बरं वाटेल आणि तू गिफ्ट एक एक करून उघडून बघ आणि तुझा तो हक्क आहे आणि तुझा हक्क आहे असे तू तिला सांग आणि ते गिफ्ट उघडायला सांग. उगाच कशाला टेन्शन घेतेस? अन्नपूर्णा आजी म्हणते की उघड उघड बाळा उघड, अगं तुझ्या त्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघायचा आहे, ती मी आतुर झालेले आहे. तेव्हा आता निंगी म्हणते की आजी तुम्ही एक काम करा, तुम्हीच मात्र तुमच्या हाताने तिला गिफ्ट दाखवा. तेव्हा लगेच आता अन्नपूर्णा आजी म्हणते की हो ना निंगी, तुझी ही कल्पना मात्र मला फारच आवडली. जे काही लहानपणीचे चिमुकले वाळे आहे तर ते मात्र अन्नपूर्णा आजी आता ते गिफ्ट उघडून कमळीच्या हातात देते. आता कमळी अन्नपूर्णा आजीकडे बघते आणि मनात म्हणते की खरंच मला वाईट वाटतं. अन्नपूर्णा आजी इतक्या पवित्र आणि निर्मळ मनाच्या आहेत आणि मी काय करते त्यांना फसवते याचं तिला वाईट वाटत असतं. आणि शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र श्यामदादा हे येत आहे आणि श्यामदादा अन्नपूर्णा आजी आता एका रूम मध्ये असतात. श्यामदादा तेथे येतात. कमळी विचारते की श्यामदादा तुम्हाला बरं वाटतं का? अन्नपूर्णा आजी विचारते की काय झालं होतं श्यामदादा तुम्हाला? त्यावरती श्यामदादा सांगतात की मला गिझरने शॉक लागला होता. तेव्हा आता अन्नपूर्णा आजी हे ऐकून म्हणते की गिझरचा शॉक? आता कमळी म्हणते की हो, ज्याने मात्र बिघाड केलेला आहे ना गिझर मध्ये त्यांनाच आता शॉक लागण्याची वेळ आलेली आहे. म्हणून मात्र आता रागिनी आणि ह्या कामिनीची जिरवण्यासाठी आता जेव्हा ही रागिनी किचन मध्ये फ्रीजला हात लावणार तोच लगेच तिला आता जोराचा करंट बसतो. आता जोरात ती किंचाळत असते की आई आई. कामिनी म्हणते की हे बघ अगं फ्रीजला मात्र करंट लागत नसतो राजा, म्हणून ती स्वतः हात लावायला जाते. तिला सुद्धा जोराचा करंट बसतो. ती रूम मध्ये आल्यानंतर अनिकाला सुद्धा आता जोराचा करंट बसतो. तिघींना मात्र आता जबर असा शॉक बसलेला आहे. कामिनी म्हणते की आता आपल्या तिघींनाच मात्र शॉक कसा बसतो. तेवढ्यात तेथे कमळी येते. कमळी लगेच म्हणते की खुश होत, जैसी करणी वैसी भरणी. मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.